नमस्कार मित्रांनो, आज आपण बघूया श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये होणारे विधी. तर पहिली विधी जी आहे ती आहे नारायण नागबली. आता सर्व न जानती सर्वज्ञो नास्ति कश्चन. सर्वांना सर्व विषयांचे परिपूर्ण ज्ञान असत नाही आणि सर्व ज्ञान जाणणारा कोणी असू शकत नाही. मनुष्य आपल्या व्यावहारिक जीवनात इतका व्यग्र असतो की त्याला आपल्या कर्तव्याची सुद्धा आठवण राहत नाही. या कर्तव्यामध्ये श्राद्ध कर्म हे एक सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे. पितृत्व पर्ण आणि श्राद्धाद्वारे पितरांना संतुष्ट करणे हे मुलाचे कर्तव्य आहे. स्मृती ग्रंथ आणि पुराणांमध्ये या संदर्भात शास्त्रीय विवेचन केले आहे, परंतु एवढ्या स्वधर्माचे आचरण करण्यास आम्हास वेळ मिळत नाही. प्रत्येक वर्षी पितरांच्या तिथीला श्राद्ध तर्पण न केल्याने पितर असंतुष्ट राहतात. पतिती पितरो श्लेषा लुप्तपिंडो दक्क क्रिया. आपल्या पूर्वजांना जर अन्न पाणी न मिळाल्यास ते पतित होतात, अशी शंका महान योद्धा अर्जुनाला सुद्धा पडली होती. विशिष्ट तिथीला पितरांना अन्न उदक श्राद्ध तर्पणाद्वारे देणे हे पुत्राचे कर्तव्य आहे. पुनाम नरकात त्रायते इति पुत्र. केवळ पुत्रजन्मानेच पितरांचे पू नामक नरकापासून संरक्षण होते. अशा स्वधर्म आणि स्वकर्तव्यापासून आम्ही दूर चाललो आहोत आणि ह्याच कारणाने पितर असंतुष्ट होऊन पुन्हा प्रेत योनीत येतात. त्यामुळे आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे घरात अपमृत्यू होणे, लग्नानंतर पत्नीस गर्भधारणेस विलंब होणे, धननाश होणे, कर्जबाजारी होणे, घरात आजारपण चालू राहणे, नैराश्य येणे, नोकरी व्यवसायात समस्या निर्माण होणे, अशा अनेक गंभीर समस्या निर्माण होतात. श्राद्ध कर्म न झाल्यामुळे पितृयोनीतून प्रेतयोनीत आलेल्या पितरांना पुन्हा पितृयोनीत पाठवण्यासाठी नारायण बली हा विधी त्र्यंबकेश्वरी कराव्यास पाहिजे. त्याद्वारे पितरांना मोक्ष सुख प्राप्त होते व पितृदोषाचा परिहार होतो. आता नारायण बली नागबली हा 3 दिवसांचा विधी आहे. पहिल्या दिवशी तीर्थराज कुशावर्तावर देहशुद्धी प्रायश्चित स्नान करून नारायण नागबली केला जातो. आपल्या जन्माने 2 परिवारांचा संबंध आपल्या जीवनात येतो. एक वडिलांकडून 7 पिढ्या आणि मामांकडून 7 पिढ्या, अशा 14 पिढ्यांमध्ये जर कुणाचा अपमृत्यू झाला असेल किंवा त्यांचे श्राद्ध तर्पण झाले नसेल तर कुंडलीत पितृदोष निर्माण होतो. किंवा कुंडलीत पितृदोष नसला तरी वरील सर्व समस्या निर्माण झाल्यास समजावे की आम्हास पितृशाप दोष आहे. म्हणून पितरांना संतुष्ट करण्यासाठी नारायण नागबली विधी करणे गरजेचे आहे. हा विधी नारायण ह्या भगवंताच्या नावाने आणि कश्यप ऋषींच्या गोत्राद्वारे केला जातो. या विधानाच्या दुसऱ्या दिवशी नागबली पूजन केले जाते. अंतीसा गती. अंतकाळी मनुष्याची ज्या प्रकारची इच्छा असेल त्याप्रमाणे त्याला गती प्राप्त होते. धनलोभात मृतायेच सर्प योनिर्व्यस्थितः. अंतकाळी आपल्या पूर्वजांची इच्छा धनामध्ये राहिली असेल तर त्यांना सर्पयोनी प्राप्त होते आणि ते सर्पयोनी भटकत आपल्याजवळ येतात. आपल्या हातून नकळत त्यांची हत्या होते. त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून नागबली केला जातो. कुंडलीमध्ये पंचम स्थानात राहून मंगळाच्या दृष्टीने दूषित असल्यास सर्पयोग होतो. यामुळे संततीचे नुकसान होते. संततीला सुख मिळत नाही. त्याच्या निवारणार्थ नागबली करतात. नारायण बली नागबली हा विधी त्र्यंबकेश्वरी करावयास हवा, कारण मोक्षदायिनी गोदावरी आणि अहिल्या या 2 नद्यांचा संगम आणि या संगमावर सतीचे क्षेत्र, गौतमांची तपोभूमी, आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या सर्व भौगोलिक परिस्थितीमुळे पितरांना शीघ्र मोक्ष प्राप्त होतो, कारण ह्या भूमीचा हा गुण विशेष आहे. नारायण नागबली ही पूजा सतीच्या स्मशानात 2 दिवस केली जाते. तिसऱ्या दिवशी गुरुजींच्या घरी गणपती पूजन, पुण्याह वाचन आणि सुवर्ण नाग प्रतिमा पूजन, दान, संकल्प अशा रीतीने विधी पूर्ण होतो. दुसरी जी विधी आहे ना ती आहे त्रिपिंडी श्राद्ध. त्रिपिंडी श्राद्ध श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी गोदावरीच्या तीरावर हा 1 दिवसीय विधी करतात. शास्त्रानुसार मातृपितृ गुरु सासरे बंधुवर्ग यांचे काही प्रमाणात ऋण असते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावे श्राद्धकर्म करावयास पाहिजे असे शास्त्र सांगते. वरील 5 संबंधित व्यक्तींपैकी कोणाचा अपमृत्यू झाल्यास किंवा अल्प आयु मृत्यू झाल्यास
त्यांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी त्र्यंबकेश्वरी कुशावर्त तीर्थावर त्रिपिंडी श्राद्ध हा विधी करावयास हवा. त्रिपिंडी श्राद्धात वरील 5 व्यक्तीपैकी कोणी बाल्यावस्थेत मृत्यू पावल्यास मोक्षप्राप्तीसाठी ब्रह्मदेवाचे पूजन करावे लागते. युवा अवस्थेत मृत्यू झाला असल्यास विष्णूपूजन करावे लागते व वृद्धावस्थेत मृत्यू झाल्यास रुद्रपूजन करून त्यांचे नावाने पिंडप्रदान तर्पण श्राद्धाद्वारे त्यांना अन्न उदक देऊन मोक्ष दिला जातो. श्राद्धात श्रद्धेचे महत्त्व. श्राद्ध अनेक प्रकारची असतात. त्यात नारायण बली, नागबली आणि त्रिपिंडी श्राद्ध ही काम्य श्राद्धे आहेत. काम्य श्राद्ध याचा अर्थ मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी जे श्राद्ध केले जाते त्याला काम्य श्राद्ध म्हणतात. श्राद्ध श्रद्धेमुळेच होते. जो मनुष्य श्रद्धायुक्त अंतकरणाने व उत्कट भावनेने आपल्या पितरांचे तर्पण श्राद्ध करून त्यांना अन्न पाणी देतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यांना पितर संतुष्ट होऊन आशीर्वाद देतात. आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, लक्ष्मी, पशु, सौख्य, धनधान्य या सर्व गोष्टी नारायण बली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, पितृपूजन विधी करणाऱ्यांना प्राप्त होतात. अश्रद्धा हे फार मोठे पाप आहे आणि त्या पापापासून मुक्त ठेवणारी श्रद्धा आहे. साप ज्याप्रमाणे आपली जुनी काठ टाकून नवीन त्वचा धारण करतो त्याप्रमाणे श्रद्धावान मनुष्य आपल्या पापातून मुक्त होतो. अश्रद्धेने केलेले तप, दान, जप, अनुष्ठान कधीच फलद्रूप होत नाही असे कृष्ण भगवान सांगतात. त्याचप्रमाणे नारायण बली, नागबली हे अनुष्ठान सश्रद्ध अंतकरणाने केल्यास ते फलद्रूप होते. तिसरी जी विधी आहे ना मित्रांनो, ती आहे राहू काल सर्प शांती. पूर्वजन्मात केलेले पाप आणि पुण्याच्या संचयाप्रमाणेच मनुष्याला ह्या जन्मात सर्व भोग प्राप्त होतात. जन्मकुंडलीत राहू आणि केतू या 2 ग्रहांच्या मध्ये सर्व शुभ ग्रह येतात. तो कालसर्प योग होय. ह्यालाच अशुभ योग म्हणतात. हा अशुभ योग ज्या कुंडलीत येतो त्याला खूप प्रयत्नांनी यश प्राप्त होते. वैवाहिक जीवनात सुख सारखे प्राप्त होत नाही. उशिरा विवाह होणे, नोकरी, व्यवसाय, शिक्षणात व्यत्यय, चंचल स्वभाव, आर्थिक विवंचना, अनावश्यक खर्च, जीवनात अनेक समस्या निर्माण होणे ह्या सर्व घटना इच्छा नसताना घडतात. कारण राहू हा पापग्रह आहे. त्याला छायाग्रह सुद्धा म्हणतात. त्याची अशुभ छाया शुभ ग्रहांवर पडल्याने कालसर्पाने ग्रासित माणसांच्या आयुष्यात संकटांचा सामना करावा लागतो. राहू कालसर्प योग हे देव कार्य आहे. हा विधी त्र्यंबकेश्वरी ब्राह्मणांद्वारे केला जातो. ह्या पूजेत सर्वप्रथम गणपती पूजन करून प्रधान देवता राहू काल सर्प देवतांची पूजा करून नवग्रह पूजन करून हवनादी कार्य शास्त्रोक्त पद्धतीने केले जाते आणि हा प्रकारे कालसर्पदोष परिहार करून आपले मनोरथ पूर्ण होते. नारायण बली, नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, राहू कालसर्प योग हे सर्व विधी पुण्य पावनी गोदावरीच्या तीरावर आद्यक्षेत्र त्र्यंबकेश्वर ह्या ठिकाणी केल्यास शीघ्र फलदायी होतात. नर्मदेच्या तीरावर तपाचरण करावयास हवे. मृत्यू गंगेच्या काठी यायला हवा आणि दान द्यायचे तर ते कुरुक्षेत्रावर दिले पाहिजे. ह्या कार्याने जे पुण्य प्राप्त होईल ते पुण्य फक्त गोदावरीच्या काठावर त्र्यंबकेश्वरी प्राप्त होईल. एवढा मोठा महिमा या तीर्थक्षेत्राचा आहे. तर मित्रांनो, कशी वाटली ही माहिती? जर ही माहिती तुम्हाला योग्य वाटली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर तर नक्कीच करा. भेटूया तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.